हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 कॅप राऊंडच्या डेट्स अनाउन्स झाल्यात आणि नवीन रूल्स देखील आलेले आहेत. काय आहेत रूल्स, किती आहेत कॅप राऊंड, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. बघूयात आपण कॅप राऊंडचे रूल्स काय आहेत आणि डेट्स काय. त्याआधी सगळ्यात महत्वाचं, सीट मॅट्रिक्स एक डिस्प्ले होत असतं, ते होणार आहे 25 जुलै 2025 रोजी. ठीक आहे, अतिशय आवश्यक आहे, ते तुम्ही बघायचंच आहे. आणि त्यानंतर मग ऑप्शन फॉर्मच्या डेट्स असते. ठीक आहे, नेमकं काय सीट मॅट्रिक्स त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल, पण ते डिस्प्ले होणार आहे 25 जुलै 2025 रोजी. आता कॅप राऊंडच्या डेट्स केअरफुली बघा काय आहेत आणि रूल मी प्रत्येक राऊंड झाल्यावर त्याचा रूल काय आहे तो समजावून सांगणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप राऊंड 1 साठी असणार आहे 26 जुलै 2025 पासून तर 28 जुलै पर्यंत. म्हणजे 3 दिवसाचा वेळ तुम्हाला दिला आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग साठी. 3 दिवसापैकी कधीही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता, 26 जुलै ते 28 जुलै 2025 दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 म्हणजे काय, 31 जुलै जी तारीख दिलेली आहे त्या डेटला तुम्हाला समजणार आहे की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला अलॉट झालेला आहे. डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट फॉर म्हणजे कुठल्या कॉलेजला अलॉटमेंट तुमची झाली आहे, तुम्ही जे काही ऑप्शन भरले होते त्यानुसार 31 जुलैला ते तुम्हाला समजेल आपलं ऍडमिशन, आपलं अलॉटमेंट कुठे झाली आहे. ओके, आणि सीट ऍक्सेप्टन्स 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट परत 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे सीट ऍक्सेप्टन्स साठी. म्हणजे काय की तुम्हाला फ्रीज करायचंय की बेटरमेंट करायचं हे सगळं डिसिजन घेण्यासाठी, ऍडमिशन घ्यायचंय की नाही, 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे. स्टुडंट लॉग इन मधून, तुमच्या लॉग इन मधून सीट ऍक्सेप्ट करायचंय का बेटरमेंट करायची, जे काही करायचंय तुम्हाला ऑनलाईन प्रोसेसनी या 3 दिवसात तुम्हाला करायचं असेल. ठीक आहे, ऍक्सेप्ट करा जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर. जर पुढचा राऊंड करायचा असेल सेकंड राऊंड तर तुम्हाला बेटरमेंट करायची, पण ती या 3 दिवसामध्येच. आणि वेळ दिली बघा 3 ऑगस्टला 3 वाजेपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, ठीक आहे, तुमच्या आवडत्या कॉलेजला तुमचं नंबर लागलेला आहे, ऍडमिशन घ्यायचं, तर मग हेच 3 दिवस दिलेत 1 ते 3 ऑगस्ट. पण तुम्ही त्या कॉलेजला 5 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करू शकता. ठीक आहे, 3च दिवसात तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचे की बेटरमेंट करायचे आणि रिपोर्टिंग करायचं असेल तर ते तिथंच, फक्त टायमिंग थोडेसे वेगळे आहेत. आता महत्वाचा रूल, इम्पॉर्टंट रूल असा आहे कॅप राऊंड 1 साठी, इम्पॉर्टंट रूल असा आहे कॅप राऊंड 1 साठी की तुम्ही जे काही ऑप्शन्स फिल करणार आहात ना या 3 दिवसामध्ये 26 ते 28 जुलै, त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन जो तुम्ही द्याल, फर्स्ट प्रेफरन्स जो तुम्ही द्याल, आणि इन केस जर तुमचा त्याच नंबरला, पहिल्या नंबरला जर तुमची अलॉटमेंट झाली, तेच कॉलेज तुम्हाला लागलं, त्याच कॉलेजला नंबर लागला, तर ऑटो फ्रीज होईल. म्हणजे काय की तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन या 3 दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचंच आहे. ओके, जे सीट ऍक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग आहे ना, जर पहिला ऑप्शन तुम्ही भरलेला, समजा तुम्ही 50 ऑप्शन भरलेत किंवा 100 भरलेले आहेत आणि त्यातला पहिला कुठला भरलाय तो बघा. त्यामुळे पहिला ऑप्शन भरताना केअरफुली भरा. गव्हर्नमेंट कॉलेज टाकले तरी हरकत नाही, मग जर लागला तर जाऊन घ्याच पहिल्या ऑप्शनला. जर सेकंड, थर्ड, फोर्थ तुमचा ऑप्शन असेल किंवा 10 नंबर, 15 नंबर, 20 नंबर जो कुठला असेल, तर मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला बेटरमेंट करायची का मग ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे, पुढचे राऊंड करायचे की नाही तो तुम्हाला डिसिजन घेता येईल. सेकंड ऑप्शन पासून तर तुम्ही जेवढे काही ऑप्शन दिलेले आहेत तिथपर्यंत कॅप राऊंड 1 साठीचा हा नियम आहे. ठीक आहे, पण फर्स्ट प्रेफरन्स जो असेल तो ऑटो फ्रीज जाऊन ऍडमिशन घ्यायचंच. ठीक आहे, या बाबतीत जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर जे या सेक्शन मधले जे कोणी पर्सन असतील की ज्यांना माहिती आहे सगळी, तर त्यांना तुम्ही विचारून मग हे तुम्ही डिसिजन तुमचं घ्यायचंय. ठीक आहे, आता हे झालं कॅप राऊंड 1 साठी. आपण 2 साठी बघूयात काय रूल आहे. त्यासाठी कॅप राऊंड 1 झाल्यावर कॅप राऊंड 2 च्या आधी व्हॅकंट सीट्स हे डिस्प्ले होतील. कोणत्या कॉलेजला किती सीट्स व्हॅकंट आहेत, कुणी कुणी ऍडमिशन घेतलेले आहेत, कुणी बेटरमेंट केलेत, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला 4 ऑगस्टला समजेल कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरण्याच्या आधी. त्यानंतर कॅप राऊंड 2 च्या देखील अशाच डेट आहेत की ऑप्शन फॉर्म फिलिंग 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, तुमची अलॉटमेंट होईल 11 ऑगस्टला, आणि जर सीट ऍक्सेप्ट करायचंय की नाही आधीच्या राऊंड सारखंच 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट. ठीक आहे,
जर ऍक्सेप्ट करायचं सीट तर मग 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत जाऊन तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल. पण तुमच्या लॉगिन मधून सीट ऍक्सेप्ट करण्याचं 3 वाजेपर्यंत वेळ आहे 14 ऑगस्ट रोजी. हे कॅप राऊंड 2 साठी महत्वाचा नियम. ठीक आहे, कॅप राऊंड 2 च्या डेट ह्या तुमच्या समोर आहेत आणि महत्वाचा नियम इथं दिलाय बघा, इम्पॉर्टंट रूल. तसं कॅप राऊंड 1 साठी पहिला ऑप्शन तुमचा ऑटो फ्रीज होता, तसं कॅप राऊंड 2 साठी तुम्ही 20, 25, 40 जे काही ऑप्शन भराल त्यापैकी 1, 2, 3 पहिले 3 फर्स्ट 3 ऑप्शन्स 1, 2, 3 पहिले 3 ऑप्शन्स 3 प्रेफरन्स हे तुमचे ऑटो फ्रीज असतील. म्हणजे जर तिथे नंबर लागला तर तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायचंच आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त 3च्या नंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 20, 25 जिथे कुठे नंबर लागेल मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता की थर्ड राऊंड करायचा आहे की नाही करायचा, बेटरमेंट करायची का सीट ऍक्सेप्ट करायची, तो तुमचा डिसिजन असेल. पण जर पहिल्या 3 मध्ये लागला तर ऑटो फ्रीज जाऊन ऍडमिशन घ्यायचंच. ठीक आहे, आता थर्ड राऊंडच्या आधी परत एकदा वॅकन्सी पोझिशन कळेल. अरे किती जणांनी पहिल्या 2 राऊंड मध्ये कन्फर्म केलेत ऍडमिशन आणि किती सीट्स व्हॅकंट आहेत. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीला किती सीट व्हॅकंट आहेत ते सगळं इथं कळेल 16 ऑगस्टला. त्याच्यानंतर असेल कॅप राऊंड 3. एक ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत कॅप राऊंड 3 साठी. इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 फर्स्ट इयर साठी 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट. प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिस्प्ले होईल 22 ऑगस्ट रोजी आणि सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे तुम्हाला इथे समजेल 22 तारखेला की नंबर कुठे लागलाय आणि सीट ऍक्सेप्ट तुम्हाला करता येणार आहे 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत स्टुडंट लॉग इन मधून तुम्हाला जो काही आयडी दिलाय तिथून आणि त्या कॉलेजला जिथं कुठं नंबर लागलाय जर घ्यायचं असेल तर तुम्हाला रिपोर्टिंगसाठी 23 ते 25 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आता महत्वाचा रूल ह्या कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन 1, 2, 3, 4, 5, 6 फर्स्ट 6 ऑप्शन्स पहिले 6 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतील. पहिले 6 ऑप्शन कॅप राऊंड 3 साठी ऑटो फ्रीज असतील. म्हणजे 6 ऑप्शन तुम्हाला केअरफुली टाकावं लागतील. असेच टाका की जिथं लागला तरी तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायला हरकत नाहीये. त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की 7च्या पुढे तुम्ही जेवढे काही ऑप्शन टाकलेले आहेत बेटरमेंट करायची की मग दुसरा राऊंड करायचा आहे त्यानंतरचा 4था जो असेल त्यानंतरचा दुसरा म्हणजे 4था राऊंड जो असेल तो करायचा आहे की नाही हे तुम्ही 6च्या नंतरच्या ऑप्शनला ठरवू शकता. ओके, आता यावर्षी 4 कॅप राऊंड होणार आहेत. ठीक आहे, तर त्याआधी कॅप राऊंड 4 च्या आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 3 झाल्याच्या नंतर 26 ऑगस्ट रोजी ती जी लिस्ट आहे ती डिस्प्ले होईल आणि त्यानंतर 4था कॅप राऊंड यावर्षी हा कॅप राऊंड नवीन आहे. तर कॅप राऊंड 4 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल 28 ते 30 ऑगस्ट. तुमचा नंबर कुठे लागलाय ते तुम्हाला अलॉटमेंट समजेल 1 सप्टेंबर 2025 रोजी आणि सीट ऍक्सेप्टन्स करण्यासाठी वेळ दिलेला आहे 2 ते 9 सप्टेंबर 2025 3 वाजेपर्यंत आणि त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 4 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. आता इथे रूल्स वगैरे असा इम्पॉर्टंट रूल वगैरे इथे असा येत नाही कारण तुम्हाला जेवढे काही लास्ट राऊंड आहे कॅप राऊंड 4 कॅपच्या प्रोसेस मधला जिथं कुठे नंबर लागेल तिथं जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेणंच आहे. ठीक आहे, ऍडमिशन घ्यावंच लागेल. ठीक आहे, आता ज्यांचे कोणाचे ऍडमिशन या 4ही कॅप राऊंड मध्ये होणार नाही काही कारणास्तव तुमचे जर ऍडमिशन कॅप राऊंड 4 मध्ये तुम्ही इलिजिबल नसाल किंवा झालं नाहीये किंवा सीट ऍक्सेप्ट करायचं राहून गेलंय. ठीक आहे, असं जर काही असेल तर मग तुम्हाला नंतर कॅप राऊंड 4 झाल्यावर इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म त्याच्या डेट्स वेगळ्या आहेत. काउन्सिलिंग राऊंड त्याच्या डेट काय जे असेल स्पॉट राऊंड काय असतं. त्यानंतर नॉन कॅप ऍडमिशन्स ज्यांचे ऍडमिशन इकडून कुठून होणार नाही तर त्यांना नॉन कॅप मध्ये सुद्धा ऍडमिशन्स घेता येतील. एक लक्षात ठेवायचंय सगळ्या विद्यार्थ्यांनी की ज्या तुम्हाला डेट्स दिल्या गेल्यात ठीक आहे त्या कंटिन्युअसली फॉलो करा. जिथं सीट ऍक्सेप्टन्सच्या डेट आहेत कॅप राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये तिथं तुम्हाला ऑनलाईन किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ते रिपोर्टिंग करायचंच आहे. तुमचा जर नंबर लागलाय आणि मग तुम्ही जर ऍडमिशन घ्यायचं नाहीये तर रिपोर्टच करत नाहीये ऑनलाईन पद्धतीने कळवतच नाहीये तर तसं ते चालणार नाही. तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज या दोन्हीपैकी एक ऑप्शन
टिक करावाच लागणार आहे, अन्यथा तुम्ही त्या ऑप्शन्सच्या त्या राऊंडच्या बाहेर जाताल. ओके. आणि कॅप राऊंड 4 झाल्याच्या नंतर हे जे काही असतील स्पॉट राऊंड, काउन्सिलिंग, इन्स्टिट्यूट लेवलच्या काय ते सगळं मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल या माझ्या युट्यूब चॅनलवर अक्षयज व्ह्यू पॉइंट. अशाच बऱ्याचशा एज्युकेशनल अपडेटसाठी कनेक्टेड राहा आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड जे काही नवीन गोष्टी येतील ते मी घेऊन येईल आपल्यासमोर. थँक्स.